धन्यवाद डीसी, धन्यवाद। पुन्हा एकदा आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी महत्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळवला जातो। या संपूर्ण फॉर्मॅट मधली, या संपूर्ण स्पर्धेमधली सेमीफायनलची लढत आहे, जी चांगली रंगली। सामना बरोबरी सुटला आणि तदनंतर मात्र आपण चाललो आहे, दाखल होतोय या ठिकाणी सुपर ओव्हर मध्ये, ज्या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षण रॉयल प्लंबर संघाच्या माध्यमातून केलं जाईल, तर फलंदाजीसाठी पीडी फायटर हा संघ पाहायला मिळतोय आणि त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू, ज्या खेळाडूंना सामना आपल्या बाजूने या ठिकाणी सातत्याने घेऊन ठेवला, असा किशोर हा खेळाडू स्ट्राईक मार्क वरती पाहायला मिळतोय। आणि या ठिकाणी चैतन्य या खेळाडूची ही महत्वपूर्ण 6 चेंडूंचा खेळ असेल। पहिला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय। लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, अगदी हलक्या हाताने खेळून काढला असता तरी देखील एक निर्धाव मिळून गेली असती, परंतु निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तदनंतरचा हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय। सुपर ओव्हर मध्ये गेलेला सामना आणि पहिले 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहेत। यावेळेस मात्र मिळाले गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये रॉयल प्लंबर या संघाला आणि चैतन्य या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये। किशोर हा खेळाडू या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय। पहिली विकेट या ठिकाणी गेली आहे, ती मात्र पीडी फायटर या संघाची आणि कोण मिळाला तो मात्र किशोर हा खेळाडू, ज्या खेळाडूंना हा सामना आपल्या बाजूने सातत्याने चालू ठेवला होता, या मॅच मध्ये रंगत निर्माण केली होती, तो खेळाडू या सुपर ओव्हरच्या षटकामध्ये या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी शेवटची विकेट पीडी फायटर संघासाठी। चैतन्याचा पुढला चेंडू यावेळेस मात्र समोरच्या दिशेने जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। ऋतिक या खेळाडूच्या बॅट मधून चौकार आलाय, जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला। ऋतिकच्या रडार मध्ये असलेला चेंडू सरळ भिरकावून दिलाय, अलॉंग द कार्पेट, सीमारेषा पार चौकार। आणि तदनंतरचा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय समोरच्या दिशेने घेऊन काढलाय, चेंडू अडवला जातोय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय। चला या ठिकाणी बॅटर बाद असेल, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। धावसंख्येकडे जाऊया, धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावली जाते। 4 या आकड्यावरती जो एक चौकार आला, त्या चौकाराच्या मोबदल्यामध्ये 4 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावली जाते। 5 धावांचा टार्गेट आहे रॉयल प्लंबर या संघाला आणि या 5 धावा या ठिकाणी तुम्हाला करायच्या आहेत, तर कुठे फायनलची फेरी तुम्ही गाठू शकता। जर या 5 धावा रोखल्या गेल्या तर पीडी फायटर हा संघ पुन्हा एकदा दाखल होईल फायनलच्या फेरीमध्ये। चला धन्यवाद डीसी, धन्यवाद। नोंद घ्या, जर हा सामना पुन्हा एकदा सुपर ओव्हर मध्ये बरोबरी सुटला तर ज्या संघाच्या जास्त चौकार आहेत तो संघ, फक्त सुपर ओव्हर मध्ये ज्या संघाने जास्त चौकार मारलेत तो संघ या ठिकाणी विजयी घोषित केला जाईल, याची आपण नोंद घ्या। 5 धावा करायच्या आहेत, 6 चेंडूंचा खेळ आहे, सोपं नाहीये आणि कठीण पण नाहीये। एका बाजूने कठीण बनवायचं आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, तर दुसऱ्या बाजूने ते सोपं बनवायचं आहे ते मात्र रॉयल प्लंबर या संघाला। कुठला संघ बाजी मारेल, अंतिम फेरीचं तिकीट कुठला संघ आपल्या नावावरती करेल, येणारी 6 चेंडू तुम्हाला सांगून जातील
या 5 धावा बनतील की नाही बनणार परंतु करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांसाठी या ठिकाणी मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे अजून देखील. पहिला चेंडू किशोर या खेळाडूचा आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात मात्र थोडीशी खराब आहे. त्याचप्रमाणे विकेटच्या पाठीमागे आपण क्रीडा रसिक कृपया त्या ठिकाणी चेंडू पकडण्याचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत चेंडू डिक्लेअर होत नाहीये तोपर्यंत कुणीही चेंडू पकडण्याचा प्रयत्न करू नका. चला या ठिकाणी एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. कमबॅक करणारा चेंडू आलाय परंतु एक अवांतर धावेने देखील त्या ठिकाणी आपण सुरुवात बघितली. 5 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण आहे. सुपर ओव्हर मध्ये गेलेला सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची लढतच अशा प्रकारे पाहायला मिळते. अजून देखील फायनलचा सामना या ठिकाणी खेळवायचा बाकी आहे, तो तर सुपर डुपर हिट असेल या संपूर्ण स्पर्धेचा. पुन्हा एकदा या ठिकाणी किशोर राजेश यांच्यासाठी यावेळेस मात्र नशिबाची साथ आहे. चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये एकेरी धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता परंतु बाईच्या रूपाने त्या ठिकाणी धाव मिळाली आहे. 4 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण आहे. एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. यावेळेस मात्र आलाय मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट होती त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची किशोर निर्धाव चेंडू काढलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय सामना पुन्हा एकदा ऑन झालाय. 3 चेंडू आणि 3 धावांचा समीकरण आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. या दबावाच्या खेळातूनच जो खेळाडू या ठिकाणी निकरेल, जो खेळाडू चांगला खेळ करेल, हा दबाव सोसेल, तो खेळाडू या ठिकाणी मॅच आपल्या संघाच्या बाजूने झुकवेल. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. सेन्सिबल वाला क्रिकेट आहे. चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल करून दिलाय आणि तदनंतर मात्र समीकरण 2 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय किशोर राजेश यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चौकाराच्या दिशेने येणारा चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय आणि तदनंतर मात्र समीकरण थोडंसं कठीण रॉयल प्लंबर या संघासाठी. एक चेंडू आणि 2 धावांचं समीकरण आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. सामना बरोबरी सुटला तर चौकार त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत. ते चौकार तुमचे त्या ठिकाणी मोजले जाणार आहेत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. चला या ठिकाणी 1 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण आहे. या 2 धावा रोखायच्या आहेत. पीडी फायटर या संघाला या 2 धावा या ठिकाणी रोखायच्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस आहेत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी जास्तीत जास्त खेळाडू चौकाराच्या दिशेने त्या ठिकाणी उभे केलेत. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. 2 धावेचं समीकरण आहे. राजेश वरती जबाबदारी आहे. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोल्डन चौकार आलाय. राजेशच्या बॅट मधून चौकार येतोय आणि रॉयल प्लंबर हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. जबरदस्त मॅच, जबरदस्त फटका अलॉंग द कार्पेट, सरळ सीमारेषा पार चौकार.
रॉयल प्लंबर या संघाने या ठिकाणी बाजी मारली आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, हौसलों में उड़ान होनी चाहिए. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त खेळ. राजेश हा खेळाडू अंततः ठरलाय या सामन्याचा हिरो. चला नाणेफेक करण्यासाठी या ग्रामस्थ वर्गातून या ठिकाणी आपण